सर निळकंठेश्वर आणि जे काही प्रवर्तक आहेत त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहेत की सर्व जे नगरसेवक आहेत ते देखील विकासक म्हणून आहेत. त्यांनी आतापर्यंत काय विकासक म्हणून काय काय कामं केली ते त्यांनी दाखवलं. आता कसं आहे ते म्हणजे जे पण आहेत ते जे डेव्हलपर आहेत म्हणजे मागचा डेव्हलपर त्याचे सर्व पेरोलवर आहेत. त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही. जनरल बॉडी झाली कमीत कमी 1600 पैकी 1500 लोक होती तिथे म्हणजे 1500 लोक होती. तर त्याच्याहून लोकांनी जर आम्हाला सांगितलं की विकास करायचा आहे तर आम्ही विकास करू ना. लोकांचं म्हणजे आमचं जे साहेबांनी सांगितलं केळकर साहेबांनी उद्दिष्ट हे आहे की झोपडपट्टीवाल्यांना घरं भेटली पाहिजेत. तेवढंच फक्त हे करायचं आहे. म्हणून आम्ही जे विकासक काही बोलेल काही करेल तो मागचा विकासक मला माहीत नाही पण आमच्याकडे लोक आली आहेत म्हणून आम्ही ते प्रोजेक्ट घेण्याचं आमचं हे केलं आहे. आम्ही नागरिक आरोप करतात की कुठेतरी राजकीय याच्यामधून जे आहे ते होत आहे त्यामुळे विकास तुम्हाला परंतु पाहिलं तर तिकडे पण संजय पांडेंचं नाव आहे ते देखील मग तेच मी तुम्हाला बोलतोय. आता सुभाषनगर तुम्ही एवढी मोठी मीटिंग कव्हर केली संजय पांडे. गांधीनगर अजून बाकी आहे. गांधीनगरमध्ये 2200 घरांपैकी 300 घरं तोडली आहे संजय पांडे. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं आहे पण लोकांना घरं द्या तुम्ही एवढंच फक्त मी पण सांगतो. नलपाडा पण तुम्हाला जर लोक तुमच्या सोबत असतील तर तुम्ही घ्या नलपाडा. मला असं बिलकुल इंटरेस्ट नाही आहे तरी लोक आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही करतोय. सरळ आरोप आहे का की यांच्यामुळे एवढ्या वर्ष हा जो प्रकल्प आहे प्रोजेक्ट आहे तो थांबलेला थांबलेला. आता लोकांचं तुम्ही घ्या ना. लोक तुम्हाला सांगतील की कोणामुळे प्रोजेक्ट थांबलाय. 18 वर्ष एक प्रोजेक्ट करतोय तो माणूस आणि तरी जर लोक त्यांच्या विरोधात गेले तर मग विकासक असा आहे विकासक नवीन विकासक हा आहे नवीन विकासक तो आहे राजकीय हस्तक्षेप काही असं ते बोलतायत. काही मोजक्या लोकांना पुढे गेलं ते कसं आहे ते मागची मी तुम्हाला बोललो की कमिटी पेरोलवर आहे म्हणून ते पेरोलवर जसं मालक बोलेल तसं ते बोलतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.